पारंपरिक पद्धतीने आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपण छान अशी साफ करून मेथीची भाजी घेतलेली, छान धुवून घेतलेली आहे. मी बघू शकता काढाही घेतले, कवळ्या होत्या त्या, छान साफ करून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरचीचा ठेचा. मिरचीमध्ये मी थोडंसं लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे. जिरं ठेचलेलं लसूण फोडणीसाठी लागणार आहे. हिंग आणि शेंगदाण्याचा कूट, भाजलेली शेंगदाण्याचा कूट आहे. हा छान असा थोडासा आबडधोबड करून घेतलेला आहे, बारीक नाही केलेला. मी तर कढाई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं का जिरे घालून घ्यायचे आपल्याला. लसूण ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि मिरचीचा ठेचा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. हिंग थोडासा, मिरची छान परतलेली आहे. त्यात आपण भाजी धुतलेली जी भाजी आहे ती घालून घेणार आहोत. सर्व भाजी टाकून घेतलेली आहे. आपण हलवून घेऊया, खालीवर करून घेऊया, खालची वर, वरची खाली अशी या पद्धतीने करून घेऊया. 1 मिनिटभर आपल्याला परतायचे आहे. बघत असाल 1 मिनिटानंतर आपली भाजी अशी परतलेली आहे. या पद्धतीने छान अशी तेलावर आपण परतून घेतलेली आहे. आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ आपल्याला थोडंच घालायचं आहे. मीठ टाकण्याच्या नंतर काय होतं, भाजी कमी होते. त्यासाठी पहिल्यांदा मीठ थोडंच घालायचं आहे आपल्याला, नंतर आपण घालू शकतो. मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे आणि नंतर मी झाकण ठेवणार आहे. काही काहींचा असा प्रश्न असतो की झाकण ठेवल्यानंतर भाज्या पिवळ्या होतात, तर नाही. मस्त आपण तेलावर परतून घेतले ना, 1 मिनिट पहिले तेलावर परतायची, नंतर मीठ टाकून 1 मिनिट परतायची, म्हणजे छान आपला कलर तसाच असतो. अजिबात पिवळी होत नाही भाजी. मी तुमच्या समोरच दाखवते. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण ठेवून घेऊया. बघत असेल मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता मी साधारण 4 ते 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहे भाजी. बघा कलर हिरवा राहिलेला आहे, अजिबात पिवळा झालेला नाही. म्हणजे 5 मिनिटांनी आपली कंप्लीट भाजी शिजूनही झालेली आहे. भाजी शिजलेली आहे. आता आपण शेवट घालणार आहोत. मिक्स करून आपल्याला, आणि आपली भाजी शिजलेली आहे, पूर्णपणे झालेली आहे, खूप छान झालेली आहे. झाकण ठेवलं तरीही कलर चेंज झालेला नाही आपल्या भाजीचा. खूप छान अशी झालेली आहे आणि लसणी भाजी म्हणतात त्याप्रमाणे झालेली आहे. टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे. बघत असाल छान अशी आपली भाजी रेडी आहे. चपाती संग खाऊ शकता, भाकरी संग तर अतिशय उत्तम लागतंय, खूप सुरेख लागतंय अशी भाकरी संग, बाजरीच्या भाकरी संग. आणि थंडीमध्ये तर खूपच छान. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.